कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी आशू, आहे ना. सॉरी. अरे माझा ना पाय घसरला. इट्स ओके. ओ आय एम सो सॉरी. लागलं नाही ना. नाही दाजी वाईट जरा लक्ष द्यायचं ना. अख्खी मेहंदी विस्कटली. बरं जाऊ दे, जा तुम्ही वॉशा, मी नंतर परत काढून दे. वॉशा. वॉशा म्हणजे धुवा. ओ हे तुम्ही वॉशा करून येतो. हे हीच घेऊ ना. हा हा ह्याच बघ. अयो दाजी, शिवाचं तर लईच प्रेम दिसतंय तुमच्यावर. हा नाही म्हणजे निलगिरी तेल नाही लावलं, साखरेचं पाणी नाही लावलं, तरी बी एवढी रंगली मेहंदी. वा. पण हा तिच्या हातावरची मेहंदी बी तेवढीच रंगली पाहिजे बर का. म्हणजे तुमचं बी तिच्यावर तेवढंच प्रेम आहे हे कळेल. काय रंगेल ना. त्याचा काय विषय धनु. अगं दाजी सशागत पांढरे आहेत ना म्हणून रंगली मेहंदी. अरे असं नसतंय का अजून. ज्याच्यावर त्याची बायको लई म्हणजे लई प्रेम करते ना त्याचीच मेहंदी रंगती. आहे का नाही दाजी. आ बरोबर. मी आलो. काय रंगली रंगली आहे ना. आहे ना प्रेम. तिचं पण आहे ना. मग रंगेल मेहंदी. पाणी पिऊन. तहान लागली. लाजलं वाटतं दाजी. लईच प्रेम दिसते. हा प्रेम करायला काय लागतं. नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी पण सांभाळून घ्याव्या लागतात ना. शिवा कुठे गेली. मी ऍक्च्युली लायनर शोधत होते. माझं आय लायनर तिने कुठे ठेवलं काय माहिती. माझ्या सगळ्या गोष्टी हरवते ती. हो हो हो. किती वेळ टाकशील जीवावर. तुला लायनर हवंय ना. आहे तुझ्याकडे. थांब मी दे. आमच्या धनुचा विषय लेडे. हे हे घे लायनर लाव. केवढं पाहिजे तेवढं लाव. हे चिप लायनर नको मला. बाई लयच हॉट दिसते. थँक्यू. ओ मॅडम, ते तसं हॉट नाही. हॉट म्हणजे गरम डोक्याचे आहे असं म्हणायचंय ते. त्याचं काय, आमच्या धनुचं इंग्लिश गुळूम युनिव्हर्सिटीच आहे ना. जरा वेळ लागेल तुम्हाला. धनु तू ह्या हॉट मॅडमला एवढं तापवलंय ना करपून जळाले असतील आत. हे तुझी जमीन एवढीच लायकी आहे तुझी. गेट लावून घ्या. नाही तर ती म्हातारी परत भोपळ्यात बसून टुनुक टुनुक करत यायची. नाही नुसती यायची नाही, वकिलाकडनं पुरावे घेऊन यायची. तुम्हाला लाज वाटते का आमच्यावर दात काढायला. हा कोणी सांगितलं तुम्हाला नको ते धंदे करायला. चिरंजीव आमच्या माघारी तुम्ही काय काय दिवे लावले. नाही सांगून ठेवा. उद्या कोणी आमच्या तोंडात शेण घालायला आलं तर आम्हाला कळलं कुठल्या गाईचं आहे बुवा. तो नाही ती. काय पाहिजे. हिशोब बरोबर करायला आले. कसला हिशेब. अपमानाचा.
माझ्या आजीचा अपमान केला ना, आता तुझी खैर नाही. तू कुठं उभी आहेस तुला माहितीये का? शिवा कुठे पण उभी असेल, पण आपल्या माणसांचा अपमान सहन नाही करत. चिरंजीव कोण आहे ही फटाकडी? ही त्या जगदीशची पुतणी सध्या सूर्याच्या घरी मुक्कामी दिसते. लग्नासाठी आली ना पाहुणी म्हणून. ही 100% ना त्या म्हातारी बरोबर आली असणार आपली जमीन घ्यायची. तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी माणसं आहेत ना, ती बघतील काय करायचं इज्जत. तुमची माणसं तुमच्यासारखीच. एका हातात झोपवलं तुमच्या माणसांना तिने. ओ चिरंजीव, हे बाई आहे का बॉम्ब आहे? कसा थांबवायचा याचा धमाका? थांबा डॅडी, मी अजून माणसं बोलून घेतो. नाही 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 नाही, माणसांचा काय उपयोग नाही. आपल्या माणसांच्यानी विझणार नाही ही आग. आता ही आग इजवायला आगीचा बंबच पाहिजे. म्हणजे मला नाही कळलं. हिला शांत करायला आता सूर्याच पाहिजे. बाळजी, काय झालं? चक्कर आली का तुला? गरगरल्यासारखं होतंय. तुळजा, गुळ पाणी आण लवकर. काय नाही, तुला सांगत होतं ना, कशाला एकटी जायचीस? मला तरी सांगायचं, मी आला असून तुझ्या संग. काय बी झालेलं नाही र. तुळजा आण ना लवकर. खा थोडं. काय झालं? काय नाही र. बोल ना, काय झालंय? अरे लेकरा, तुला कसं सांगू र? अरे तुझी लगीन खाई चालू आहे, त्याच्यात तुला सांगू मी. म्हणून काय झालं? जसं काय माझं करोडोचं नुकसान होणार होतं. हा, काय झालं सांग तू आधी मला. गावात माझं जमिनीचा तुकडा होता ना, हा. त्या गावातल्या माणसानं लाटला. काय? कोण आहे ते? लय मोठा माणूस आहे म्हण तो गावातला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.